उत्कर्ष. हां, करूया की. तर रेसिपी तुम्हाला समजलेलीच आहे. आज मी करणार आहे नाश्त्यासाठी बेसनाचा ढोकळा. एकदम असा मऊ लुसलुशीत स्पॉन्जी होतो. आणि तुम्हाला गंमत सांगते ढोकळ्याची रेसिपी शिकण्यासाठी मला जवळपास 5-6 वर्ष लागली. कारण 5 ते 6 वर्ष मी एकटीच काही काही प्रयत्न करायचे आणि नेहमी तो ढोकळा फसायचा. काही ना काहीतरी गडबड व्हायची, कधी कच्चा राहायचा, कधी चपटा व्हायचा. पण आता मात्र अगदी छोट्या छोट्या त्याच्यातल्या ना गोष्टी मी शिकून घेतल्यात. कारण उत्कर्षना ढोकळा खूप आवडतो आणि मला तो यायचा नाही म्हणून कुठेतरी खूप वाईट वाटायचं. पण नंतर जशी मी यूट्यूब चॅनल सुरू केला ना, तसं मग मला प्रश्न पडायला लागले की असं का होतं आहे. त्याच्यावर मी हळूहळू जाऊन अभ्यास केला आणि मग कळलं की माझं नक्की काय चुकतं आहे. आणि तो व्हिडिओ मी पोस्ट केला आणि त्याचे आपल्या चॅनलवर सगळ्यात जास्त व्ह्यूज ढोकळ्यासाठी आहेत. आणि त्याच्या कमेंट्स वाचून मला समजलं की फक्त मी एकटीच अशी नव्हते, असे खूप जणी होत्या की ज्यांच्याकडून ढोकळ्यामध्ये चुका व्हायच्या. आणि मी त्याचा शोध घेतलेला आहे आणि आता मी इतका असा हातासरशी ढोकळा करू शकते ना, झोपेत पण करायला सांगा. असो, सुरुवात करूयात. तर इथं मी या वाटीने 2 वाट्या बेसन घेणार आहे. साधारण एक 125 ग्रॅमची वाटी आहे. आपली स्टँडर्ड साईजची वाटी असते ना, त्यापेक्षा थोडी मोठी आहे. तर आता मी मिश्रण करते आहे. एक मोठं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये मी घेते आहे 3 टेबलस्पून पिठी साखर, किंवा तुम्ही साधी साखर वापरू शकता. पण पिठी साखर असेल ना तर पटकन मिसळली जाते, विरघळते. साखर घातली. आता घालायचं आहे चवीपुरतं मीठ, अंदाजे 1 टीस्पून. त्याचबरोबर इथं मी घेते आहे अर्धा टीस्पून सायट्रिक ॲसिड, म्हणजेच लिंबूसत्व. तुम्हाला जर हे मिळालं नाही बाजारामध्ये तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस घालू शकता. आता यामध्ये घालायचं आहे 1 वाटी पाणी. अगदी 2 चिमूट नावापुरती हळद घालायची आहे आणि याला पेटून घ्यायचं. तर इथं लक्षात घ्या, आपल्याला हळद अगदी नावापुरती घालायची, 2 चिमूट. बरेच जर मला कमेंट करतात की ताई आम्ही ढोकळा करतो पण त्याच्यात लाल पॅचेस येतात किंवा सगळा ढोकळा अख्खा तसाच्या तसा लाल होतो. कारण यामध्ये आपण सोडा घालणार आहोत, त्याचबरोबर हळद घालायची आहे. जेव्हा बघा आपण आपल्या कपड्यावर हळदीचे डाग पडतात आणि आपण साबण लावतो त्याला, तर त्या साबणातला सोडा आणि हळदीची रिॲक्शन होऊन त्याचा रंग लाल येतो. तसंच खाण्याचा सोडा आणि हळद या दोन्हीची रिॲक्शन होऊन रंग लालसर येतो. त्यामुळे खूप जास्त हळद घालायची नाही. मार्केटमध्ये जे हलवाई ढोकळा करतात की नाही, त्याच्यामध्ये सरळ सरळ ते रंग वापरतात, फूड कलर वापरतात. आपण हळद घालतोय पण अगदी नकळत. किंवा तुम्हाला वाटतंय की लाल पॅच येतातच तर हळद घालू नका, किंवा जर घालताय तर चांगली मिक्स करा. म्हणून मी आधी काय केलं आहे, सगळे जिन्नस पाण्यातच घातले आणि याला चांगलं मिक्स करणार आहे. तर हे बघा, आपण याला चांगलं एकजीव केलं आहे. आता यामध्ये घालूयात बेसन. तर आपण 2 वाट्यांचा ढोकळा करतोय. वाटी भरत असताना आपल्याला अशी खूप भुसभुशीत भरायची नाही, नाहीतर मग सोड्याचं प्रमाण जास्त होतं. तर अगदी दाबून दाबून नाही भरायची, हलक्या हाताने फक्त ना काय करायचं, पदार्थ टाकला की थोडासा सेट करायचा असा. तर आपण 2 वाट्या बेसन घालतोय. हे 1 वाटी आणि हे दुसरी वाटी. असं हलकं हलकं दाबून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बेसन चाळून घातलं तरी पण चालेल. आता याला चांगलं मिक्स करायचं. मिक्स करत असताना आपल्याला बेसनामधल्या गुठळ्या चांगल्या मोडून घ्यायच्या. पण मी मुद्दामून चाळून का घेत नाही माहिती आहे का बेसन? आपण जर बेसन चाळून घेतलं की त्याच्यात गुठळ्याच होत नाही, आणि गुठळ्या झाल्याच नाही की आपण त्याला चांगलं फेटत नाही, आपण लगेच मग थांबतो. आपण बेसन जितकं जास्त फेटतो ना तितका आपला ढोकळा जास्त फुगतो, घशात दाटल्यासारखा होत नाही. याला चांगलं एक 3 ते 4 मिनिटांसाठी फेटून घ्यायचं. तर व्हिस्कर मी बाजूला ठेवला आहे. आता मी हातानेच याला चांगलं फेटून घेणार आहे, 1-2 मिनटं. तर याला मी एक 2-3 मिनिटं व्हिस्करने आणि 2-3 मिनिटं हाताने चांगलं फेटलं आहे. तर हे बघा, याचं टेक्स्चर तुम्हाला दिसतंय, एकदम असं चांगलं मऊसूत झालेलं आहे बेसन, गुठळ्या सगळ्या मोडल्या गेलेल्या आहेत. तर पीठ चांगलं फेटून घेतलं आहे. आता याच्यावर झाकून याला 10 मिनटं भिजून देऊ. पीठ भिजतंय तोपर्यंत याच्यात जे फोडणीचं पाणी असतं ना त्याची आपण तयारी करून ठेवू.
तर इकडे मी फोडणीची तयारी करून ठेवली आहे. काही नाही, फक्त मिरच्या कापल्या, कोथिंबीर चिरली, कढीलिंब काढून ठेवला आहे. आता ढोकळ्याचं पीठ पण भिजतंय. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी चूक मी खूप करायचे, ती म्हणजे जेव्हा आपण ढोकळा स्टीम करायला ठेवतो ना, पाणी आधीच तापलेलं असावं. तर आपलं पीठ भिजतंय, ढोकळ्याचं मिश्रण आता लगेच तयार होईल आणि आपल्याला ढोकळा स्टीम करायला ठेवायचा आहे. तर ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा स्टीम करणार आहोत ना, त्याच्यात मी पाणी उकळायला ठेवते. जर आपण ढोकळ्याचं मिश्रण केलं, त्यात सोडा घातला, सगळं घातलं आणि मग आपण स्टीमर लावला, गार पाण्यामध्ये जर ते ठेवलं ना, तर आपला ढोकळा चांगला फुगत नाही. जेव्हा आपण ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये सोडा घालतो किंवा इनो घालतो, त्याला चांगलं मिसळलं की तो त्यावेळी अगदी ॲक्टिव्ह असतो. त्याच वेळी जर त्याला हीट मिळाली तर त्याचं काम तो अगदी छान करतो आणि ढोकळा छान असा गुबगुबीत फुगतो. पण जर आपण ढोकळ्यामध्ये इनो घातला आणि मग आपण पाणी उकळायला ठेवलं, तर तोपर्यंत तो इनॅक्टिव्ह होतो, त्याला लगेच हीट मिळत नाही आणि जोर त्याला हीट मिळायला लागतं तर तो इनॅक्टिव्ह झालेला असतो. त्यामुळं ढोकळा चांगला फुगत नाही. ही टीप लक्षात ठेवा. बोला. तर आपलं ढोकळ्याचं मिश्रण भिजतंय, त्याच्यात आपल्याला सोडा घालायचा आहे. पण त्याआधी काय काय तयारी करायची, स्टीमरमध्ये आधीच पाणी तापवायला ठेवायचं. ज्या प्लेटमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा स्टीम करणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचं. तेल असं पुसून लावायचं. येस. तर आपली प्लेट तयार झाली आहे, स्टीमरमध्ये पाणी तापवलं आहे. आता आपण याला चेक करूयात. तर हे पीठसुद्धा आपलं छान असं भिजलेलं आहे. आता बघा, तुम्हाला थोडंसं मगाशीपेक्षा हे घट्ट दिसत असेल. तर पीठ चांगलं भिजलेलं आहे. आता यामध्ये पहिल्यांदा आपल्याला घालायचं आहे तेल. तर 1 वाटी आपलं मिश्रण असेल ना, तर त्यासाठी 1 वाटी तेल घालायचं. आपण 2 वाट्या घेतलं आहे ना, सॉरी 1 चमचा तेल घालायचं. आपण 2 वाट्या घेतलं आहे तर 2 चमचे तेल घालते आहे. ढोकळ्याच्या पिठामध्ये तेल घातलं तर ढोकळा घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही. तर याला आपण मिक्स करूया. तेल याच्यात चांगलं एकजीव होऊन द्यायचं आहे. हे बघा, हे छान मिसळलं आहे. तर तेल याच्यात चांगलं एकजीव केलं आहे. आता यामध्ये घालायचा आहे 1 टीस्पून खाण्याचा सोडा. आपला पोहे खाण्याचा चमचा असतो ना, तो सोडा घातला आहे मी 1 टीस्पून. आणि यामध्ये आपण घालतो आहे अर्धा टीस्पून बेकिंग पावडर. यामध्ये थोडंसं पाणी घालू, अगदी चमचाभर, म्हणजे सोड्याची रिॲक्शन अगदी छान होते. आणि याला मिक्स करायचं. सोडा घातल्यावर तुम्ही बघाल तर हे बघा, याचा रंग पण एकदम बदललेला आहे. हे असं पांढरट झालं आहे आणि थोडंसं घट्ट पण झालं आहे. आता मी याला हातानेच पेटून घेते, कारण जर सोडा नीट एकजीव झाला नाही ना, तरीसुद्धा ढोकळा नीट फुगत नाही. त्यामुळं हातानेच याला चांगलं मिक्स करायचं आहे. इथून पुढे मात्र आपल्याला झटपट हात हलवायचे. तर याला आपण चांगलं मिक्स केलं आहे. तेल लावलेल्या ताटामध्ये काढूया. ताटात काढलं, याला थोडंसं असं एकसारखं करायचं. आता इकडे या पाण्याला चांगली उकळी आली आहे. यामध्ये काहीतरी उंच भांडं ठेवायचं, एखादी कढई किंवा डबा किंवा वाटी वगैरे. यावर हे ताट ठेवायचं आणि याच्यावर झाकून याला मध्यम आचेवर साधारण एक 10 ते 15 मिनिटं वाफवायचं. तरीसुद्धा बरेच जण काय म्हणतात की आमचा ढोकळा शिजलाच नाही, तुम्ही 20 मिनिट म्हणाला होता. तर काय होतं ना, की बऱ्याचदा आपण लहान डब्यामध्ये मिश्रण काढतो, त्यामुळे त्याची उंची वाढते, त्यामुळे तो स्टीम व्हायला वेळ घेतो. त्यामुळं तुम्ही किती प्रमाणात ढोकळा करताय, भांडं कसं वापरताय, यावर त्याचा स्टीमिंग किंवा स्टीम होण्याचा टाईम कमी जास्त होऊ शकतो. आता हे जे मी वापरलं आहे, साधारण 1 ते 1.5 इंच जाड मी ठेवलेलं आहे. तेवढ्यासाठी मला 15 मिनिटं ते 20 मिनिटं पुरेशी होतील. आता फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची, हे स्टीम होतं आहे ना, सुरुवातीचे 10 ते 15 मिनिटं याला उघडून बघायचं नाही, नाहीतर मग अचानक गार हवा आतमध्ये गेली की ढोकळा नीट फुगत नाही. तर साधारण 20 मिनिट होत आलेली आहेत. ढोकळा उघडून बघूयात. तर हे बघा, मस्त ढोकळा तयार झालेला आहे. असं वरून पिठाला हात लावला ना तर चिकटत नाही आहे, म्हणजे व्यवस्थित शिजलेला आहे. फक्त एकदा सुरी किंवा असा फोर्क रोवून बघायचा की आतपर्यंत शिजला आहे का. तर हे बघा, सुरी किंवा फोर्क जे काय आहे ते क्लीन आलं, पीठ ओलसर लागलं नाही सुरीला, याचा अर्थ ढोकळा शिजलेला आहे. फक्त चारी बाजूने चेक करायचा, कधी कधी कडेला कच्चा वगैरे राहतो.
तर ढोकळा तयार झालेला आहे. गॅस बंद करूयात आणि याला बाहेर काढून पूर्ण गार करू. ढोकळा गार होतोय तोपर्यंत आपण याची फोडणी करूयात. तर त्यासाठी पातेलं गरम करत ठेवलं आहे. त्यामध्ये घ्यायचं आहे 2 टेबलस्पून तेल. हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध आणि पारंपरिक आहे. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तेल तापलंय, त्यामध्ये घालायची 1 चमचा मोहरी. मोहरी मस्त तडतडून द्यायची आणि मग यामध्ये घालूया 4 ते 5 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या. मिरच्या थोड्याशा परतून त्यामध्ये पाव चमचा हिंग घालू आणि थोडंसं परतून घेऊ. आता यामध्ये ताजी ताजी कडीलिंबाची पानं घालायची आणि पुन्हा 2 मिनिटं मंद आचेवर मस्त परतून घ्यायचं. 2 मिनिटं सगळं छान परतलंय. आता यामध्ये 1 कप पाणी घालायचं. चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे किंवा आवडीप्रमाणे साखर घालायची. याला मिसळायचं आणि उकळी आली की मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं शिजवायचं. आता याला उकळी आणायची आणि मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं. तर 3-4 मिनिटं फोडणी उकळली आहे. मिरच्या कढीपत्ता छान असे शिजलेले आहेत. गॅस बंद करूया. तर आता फोडणी मस्त गरम गरम तयार झालेली आहे. ढोकळा पूर्ण गार झाला आहे किंवा हलका कोमट झाला तरी काढता येतो. काढून घेऊया. मी फक्त कडा मोकळ्या केल्या. हे बघा ढोकळा अगदी छान निघालेला आहे आणि हे बघा एकदम असा लुसलुशीत ढोकळा झालेला आहे, तुम्हाला कळत असेल. आता ढोकळा कापून घेऊ. कापताना सुद्धा तुम्हाला कळतंय का की अगदी सहज आपण ढोकळा कापू शकतोय, इतका तो मऊसूत झालेला आहे. हे बघा याला म्हणतात एकदम मऊसूत आणि स्पॉन्जी ढोकळा. कुठेच असा वाटत नाही. हे बघा तुम्हाला मी असं एकदा काढून दाखवते. तुम्हाला वाटतंय का की हा कुठेतरी असा घशात दाटल्यासारखा होईल? अजिबात नाही, कारण एकदम असा छान सॉफ्ट झाला आहे, जाळीदार झालेला आहे. अजिबात दाटल्यासारखा झाला नाही. आता ढोकळा कापून घेतला की याच्यावर घालायचं हे फोडणीचं पाणी. पाणी थोडंसं गरम असताना घालायचं, म्हणजे ढोकळा छान ते असं शोषून घेतो. आणि ढोकळा सर्व करूया. एकदम लुसलुशीत स्पॉन्जी, अजिबात घशात न अडकणारा बेसनाचा ढोकळा. बघितलं किती सोपं होतं. पहिल्यांदा पाण्यामध्ये सगळ्या चवी ॲड करायच्या, मग बेसन घालायचं, चांगलं फेटायचं, मग तेल घालायचं ज्याने ढोकळा दाटल्यासारखा होत नाही, आणि मग स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवायचं, बाकीची तयारी करायची. सोडा आणि बेकिंग पावडर घालायची. बेकिंग पावडर जरूर वापरा, असेल तर, नसेल तर नाही वापरली तरी चालेल. बेकिंग पावडरमुळं ढोकळा एकदम मऊ होतो, अगदी केकचं टेक्स्चर कसं असतं ना तसा. ते घालायचं आणि लगेच स्टीम करायला ठेवायचं. ढोकळा तयार होतो. तर तुम्हीसुद्धा इथं सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स वापरून ही रेसिपी करून बघा. उत्कृष्ट जाम खुश होणार आहेत, कारण ढोकळा त्यांचा ऑल टाईम फेवरेट आहे. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया तशाच एका छानशा अशा कॅज्युअल रेसिपी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, असेच ब्लॉग्स बघण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.